मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे ठाकरे बंधू पहिल्यांदाच एकत्र आले. मात्र निवडणुकीच्या निकालानंतर अवघ्या महिनाभरातच ठाकरे बंधूंच्या युतीत मिठाचा खडा पडल्याचं दिसतंय. मुंबई महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या 3 जागांवरून उद्धव ठाकरेंचा दुटप्पीपणा पुन्हा एकदा उघड झालाय. निवडणुकीदरम्यान एकमेकांना पूरक भूमिका घेत एकत्र राहण्याच्या आणाभाका घेणारे उद्धव ठाकरे सत्ता वाटपाच्या क्षणी मात्र मागे हटल्याचं दिसतात. मुंबई महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदांच्या वाटपात उबाठा गटानं सोयीस्करपणे मनसेला लांब ठेवले. तर एकूणच हा घटनाक्रम नेमका काय आहे, उबाठा गटातर्फे स्वीकृत नगरसेवकपदी कुणाची वर्णी लागणार आणि उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेमुळे ठाकरे बंधूंच्या युतीत तडा जाणार का, याबद्दलच जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे जयेश पाटील. मुंबई महापालिका निवडणूक पार पडली, निकालही जाहीर झाले. मात्र या निकालानंतर आजपर्यंत राज्यभरात बऱ्याच घडामोडी घडल्या. मुंबई महापालिकेत भाजपच्या महापौर विराजमान झाल्या, विविध समित्यांचे अध्यक्षही नेमलेत. आता स्वीकृत नगरसेवक निवडीच्या घडामोडींना वेग आलाय. सर्वात आधी स्वीकृत नगरसेवक म्हणजे काय ते समजून घेऊया. स्वीकृत नगरसेवक म्हणजे थेट जनतेतून न निवडलं जाता महानगरपालिका किंवा नगरपालिकांच्या सभागृहात राजकीय पक्षांच्या शिफारशीनुसार निवडले जाणारे सदस्य. सहसा शिक्षण, समाजसेवा किंवा प्रशासनातील तज्ज्ञ व्यक्तींना या पदावर नियुक्त केलं जातं, ज्यांना निवडून आलेल्या नगरसेवकांप्रमाणेच सर्व प्रशासकीय अधिकार असतात. स्वीकृत नगरसेवकांना सर्वसाधारण सभेच्या बैठकीत चर्चा करण्याचा आणि सूचना मांडण्याचा अधिकार असतो, मात्र त्यांना प्रत्यक्ष मतदानाचा अधिकार नसतो. मुंबई महापालिकेतील आकडेवारीनुसार प्रत्येक पक्षाला स्वीकृत नगरसेवक मुंबई महापालिकेवर पाठवायचा असेल तर त्यासाठी 22 नगरसेवकांचं संख्याबळ हवं आहे. उबाठा गटाकडे 65 नगरसेवक आहेत, त्यामुळे ते 3 स्वीकृत नगरसेवक देऊ शकतात. मात्र उबाठा गटाच्या कोट्यातून एक स्वीकृत नगरसेवक मनसेला देण्यात यावं अशी मागणी मनसेकडून करण्यात आली होती. त्यामुळे एक स्वीकृत नगरसेवक पद मनसेला मिळेल अशी चर्चा होती. परंतु उबाठा गटाने ही मागणी डावलून आपल्याच पक्षातील 3 नावांवर शिक्कामोर्तब केल्याचं समजते. यात साईनाथ दुर्गे, कैलास पाटील आणि माधवी मांजरेकर यांचा समावेश असल्याची माहिती आहे. खरं तर ठाकरे बंधूंच्या ऐतिहासिक युतीमुळे मुंबई महापालिका निवडणूक गाजली, परंतु प्रत्यक्ष तिकीट वाटप किंवा प्रचारादरम्यान दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमधील कुरबुरी लपून राहिलेल्या नाहीत. उबाठा गटानं जागा वाटपात मनसेला दिलेला दुय्यम दर्जा असो किंवा मग उबाठाच्या कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचा प्रचार न केल्याचा आरोप असो, यामुळे युतीतील हवा केव्हाच निघून गेली होती. शिवाय मुंबईकरांनी या युतीला फारसा प्रतिसादही दिला नाही. म्हणूनच कदाचित राज ठाकरे यांनी कल्याण डोंबिवलीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा देण्याचा शहाणपणा दाखवला. या सगळ्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी महाराष्ट्र पालथा घातला असता तर निकालाचे आकडे नक्कीच बदलले असते, असं खुद्द संजय राऊतांनीच कबूल केले. या सगळ्या पार्श्वभूमीवर नुकतेच राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अचानक भेट घेतली. त्यामुळे अजूनच चर्चांना उधाण आलं. मनसेनं आपली राजकीय भूमिका लवचिक ठेवत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे समीकरण स्वीकारल्यानं उबाठा गटात अस्वस्थता असल्याचीही शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी कोत्या मनाच्या प्रवृत्तीकडून कधीही स्वीकृतीची अपेक्षा बाळगू नये असं स्टेटस ठेवलंय. ही संपूर्ण परिस्थिती पाहता उबाठा गट आणि मनसेत अंतर पडलंय का असा प्रश्न उपस्थित होतोय. शिवाय महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी मनसेला अर्ध्याही जागा सोडल्या नाहीत. आता मनसेने एक स्वीकृत नगरसेवक पद मागितल्यावर तीही मागणी नाकारण्यात आली. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीवरून पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या राजकीय समीकरणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. दोन्ही पक्षांमध्ये काही आलबेल नसल्याचं दिसते. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.